नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत। मी प्राध्यापक संतोष कदम। मी आपल्यासमोर मराठी विभागाच्या वतीनं व्हिडिओ सादर करणार आहे। खरं पाहिलं तर तशी ही आपली पहिली भेट। ही भेट वर्गात व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवानं कोविड महामारीमुळं आपण वर्गात भेटू शकत नाहीत। पण तोपर्यंत आपलं वर्ग बंद राहणार नाही, आम्ही तुमच्या भेटीला नियमित येणार आहोत। मी मराठी विषय घेऊन तुमच्यासमोर येईल। माझ्यासोबत माझे सहकारी असतील सुरेश पारवे सर, त्यांचे देखील व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर येणार आहेत। आज या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून देणार आहे। हे 11वीचं पाठ्यपुस्तक आम्ही या अगोदर सगळ्या ग्रुपमध्ये PDF टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही घरी मोबाईलवर देखील हे पुस्तक वाचू शकता। या पुस्तकाची तुम्ही प्रिंट घेऊ शकता झेरॉक्सवर, किंवा बाजारामध्ये अगदी नवं पुस्तक देखील विक्रीला उपलब्ध झालेलं आहे। आता किंवा आणखी ज्यांना PDF मिळालेलं नाही, जे उशिरा ग्रुपवर जॉईन झालेत, त्यांच्यासाठी आम्ही सगळ्याच पुस्तकांच्या म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमाला असलेली सगळ्या पुस्तकांच्या PDF आम्ही त्या ग्रुपवर टाकणार आहोत। तुम्ही देखील बालभारतीच्या साईटवर जर गेलात तर तुम्हाला प्रत्येकाला आपलं आपलं पुस्तक तिथं घेता येईल। तर मित्रांनो, आपण सुरुवात करत आहोत आज 11वीच्या युवक भारती या पुस्तकाच्या परिचयाला। तुमच्या स्क्रीनसमोर तुम्हाला आता दिसत असेल ते म्हणजे आपल्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे, मेन पेज आहे, समोरचं पेज आहे, त्यावर काही चित्र दिलेली आहेत। ती चित्र त्या पुस्तकामध्ये असलेल्या काही पाठांची, कवितांची प्रातिनिधिक चित्र आहेत। उदाहरणार्थ वर जे चित्र दिसतंय ते संत ज्ञानेश्वरांचं आहे। त्या संत ज्ञानेश्वरांची एक कविता आपल्याला या अभ्यासक्रमात आहे। त्यानंतर एक स्त्री दिसते, स्त्रीमुक्तीविषयीची काही एक पैंजण नावाची कविता आपल्याकडं आहे। पुस्तकं दिसत आहेत एका कोपऱ्यात। त्या पुस्तकाचा तर ग्रंथ हेच गुरु सांगणारा एक ग्रंथ महात्म्य सांगणारा पाठ आपल्या याच्यामध्ये आहे। त्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला एक मशाली घेऊन जाताना लोक दिसत आहेत, हे सगळे क्रांतिकारी आहेत, म्हणजे स्वातंत्र्याविषयीची एक कविता आपल्याला इथं दिलेली आहे या पाठ्यपुस्तकात। म्हणजे एकंदरीत पाठ्यपुस्तकाचा थोडक्यात चेहरा या मुखपृष्ठावर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण या पुस्तकाच्या अंतरंगात जाणार आहोत। इथं मराठी युवक भारती असं दिलेलं आहे, तिथं QR कोड वगैरे स्कॅन या पुस्तकाचा सगळा दिलेला आहे। आणि त्यानंतरच्या पानावर आहे तो म्हणजे ही पुस्तक निर्मिती कशी होते। सगळ्यांना बरेचदा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नसते। तर आपलं एक अभ्यास मंडळ स्थापन केलं जातं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके निर्मिती मंडळाकडून, संशोधन मंडळाकडून। वेगवेगळ्या विषयाचं त्या विषयातली तज्ज्ञ मोठमोठी माणसं तिथं असतात। तुम्ही जर ह्याची सगळी नावं बघितली या अभ्यास मंडळावरची तरी तुम्हाला हे मोठेपण त्यांचं लक्षात येईल। आणि हे विद्यार्थ्यांना आपल्याला कुठली कौशल्य द्यायची आहेत, विद्यार्थ्यांना कुठलं ज्ञान द्यायचं आहे, या आधारावरती पाठांची, कविताची आणि व्याकरणाची निवड, उपयोजित मराठीमधील घटकाची निवड ती करत असतात। या पुस्तकातही अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असे घटक दिलेले आहेत। मला या पाठ्यपुस्तकाचा परिचय सुरू करण्यावी अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते, ती म्हणजे हे पाठ्यपुस्तक केवळ 11वी अभ्यासक्रमापुरतंच तुमच्या उपयोगी येईल असं नाही, तर हे पुस्तक तुमच्या आयुष्यभर ठेवणीत असावं असं हे पुस्तक आहे। त्यातली पाठकविता तर सुंदर आहेतच, पण त्यात दिलेले जी उपयोजित मराठीचे आणि व्याकरणाचे घटक जे आहेत ते तुम्हाला पुढे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडतील अशी आहेत। त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी हे मराठीचं 11वीचं आणि पुढच्या वर्षीच्या 12वीचं ही दोन्ही पुस्तकं जपून ठेवावीत, ती विकू नयेत किंवा ती खराब होणार नाहीत याची काळजी घ्या। कारण यातलं जे व्याकरण आहे, यातलं जे उपयोजित मराठी आहे, हे तुम्हाला पुढं देखील आयुष्यभर उपयोगी पडणार आहे। त्यानंतर आपण अनुक्रमणिकेकडे वळूया, जे की आपल्याला पुस्तकातलं काय काय घटक आहेत ते तुम्हाला देतील। आपलं पुस्तक एकूण 5 भागांमध्ये विभागलेलं आहे। तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल भाग पहिला, भाग दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे
घटक दिलेले आहेत. पहिला भाग आहे पाठ आणि कवितेचा. दुसराही भाग पाठ आणि कवितेचा आहे, परंतु इथले पाठ आणि कविता वेगळे आहेत. पहिल्या भागातील पाठ आणि कविता वेगळे आहेत. त्यानंतर दिलेला आहे भाग 3 साहित्य प्रकार. आपल्या जीवनामध्ये साहित्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यातली जी कथा, कविता, कादंबरी आणि नाटक हे प्रमुख साहित्य प्रकार मानले जातात. त्यापैकी जो जास्त आवडीनं पाहायला जातो तो नाटक या साहित्य प्रकाराविषयी संपूर्ण माहिती आणि 3 नाटकांचे अंश आपल्याला या साहित्य प्रकार या घटकामध्ये दिलेले आहेत. बघा, त्याचं मी एक एक विश्लेषण तो घटक पाहताना आपण करणारच आहोत, त्यामुळे इथं मी जास्त वेळ घेणार नाही. भाग 4 तो आहे उपयोजित मराठी. तर तुम्हाला व्यवहारामध्ये मराठी भाषेचं उपयोग करता आला पाहिजे, मराठी भाषा ज्याला काय म्हणू आपण समजून घेता आली पाहिजे आणि तिचा व्यावहारिक उपयोग निर्दोष पद्धतीनं करता येणं या उद्देशानं ही उपयोजित मराठी हा घटक दिलेला असतो. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे उपघटक आहे सूत्रसंचालन. आता सूत्रसंचालन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असते, टी व्ही कार्यक्रमांवरती असतं. आजकाल तर त्या सूत्रसंचालनाला फार मोठं महत्त्व मिळालेलं आहे. त्यानंतर मुद्रित शोधन हा काहीसा थोडासा नवा प्रकार इथं टाकलेला आहे, पण अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, लिहिलेला एखादा मजकूर व्याकरणिकदृष्ट्या तो शुद्ध आहे की नाही हे तपासणं, लिखाण दृष्टीनं शुद्ध आहे की नाही ते तपासणं, याला म्हटलं जातं मुद्रित शोधन. तर हा एक नवा घटक तुम्हाला यावर्षी दिला आहे. त्यानंतर अनुवादाचा एक घटक आहे. अनुवाद तुम्ही पाहिलं असेल, मोठमोठ्या पुस्तकांचे अनुवाद होतात, कवितांचे अनुवाद होतात, बातम्यांचे अनुवाद असतात. तर हे अनुवाद कसे केले जातात, हे अनुवादाचे प्रकार काय आहेत तो इथं भाग आहे. त्यानंतर अनुदिनी म्हणजेच ब्लॉग, रेडिओ जॉकी, मी नंतर सविस्तर येणार आहे या सगळ्या याच्याकडे, म्हणून मी हे घेतो आहे. आणि 5वा जो पुस्तकाचा भाग आहे तो आहे व्याकरण. याच्यामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद आणि परिशिष्टे अशी 5 उपघटक दिलेली आहेत. म्हणजे एकूण 5 घटकांचं मिळून हे आपलं संपूर्ण 11वीचं पुस्तक आहे. मी तुम्हाला एका भागाचा, 5 भाग आहेत, त्या एका भागाचा सविस्तर परिचय देणार आहे. त्यासाठी कदाचित एक व्हिडिओ पुरेसा होणार नाही, याचे आणखी काही भाग करावे लागतील. पण पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज परिचय करून देणार आहे पुस्तकातील भाग पहिला. बघा, ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळेस हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर पहिला भाग आहे तो म्हणजे पाठ आणि कविता. आता पाठ आणि कवितेमध्ये पहिल्या भागामध्ये तुम्हाला दिसेल की वर क्रमांक न टाकता स्वतंत्रतेचे स्तोत्र काव्यानंद म्हणून हा दिलेला आहे. तर हा आनंद घेण्यासाठी दिलेलं काव्य, अगदी कंसात दिले, पण काव्याचा आनंद तुम्ही घ्यावा, हे परीक्षेसाठी किंवा याच्यावर कृती विचारल्या जाणार नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे काय असतं, तर स्तोत्र म्हणजे एखाद्या ईश्वराची स्तुती गाणारं गाणं जे असतं त्याला आपण सहसा स्तोत्र म्हणतो. परंतु इथं ईश्वराची स्तुती न करता कवी हे स्वतंत्रतेचं महत्त्व आणि स्वतंत्रतेची स्तुती करतात, देशाची स्तुती करतात, त्यामुळे हे स्वतंत्रतेचं असं स्तोत्र आहे. त्यानंतर शिवाजी सावंतांचा मामोहा पाठ, प्राणसई ही इंद्रासंतांची कविता, अशी पुस्तकं, हा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचं पुस्तक. त्यानंतर झाडाच्या मनात जाऊ ही अतिशय नलेश पाटील यांची सुंदर कविता. प्रल्हाद केशव आत्रे यांचं परिमळ नावाचं जी पुस्तकाची प्रस्तावना आहे, मी सांगतो आहे तुम्हाला, एक घेणारच आहो पुढं, ते आहे. आणि दवाता आलीस भाल्या पहाटे ही कविता बासी मर्ढेकरांची सुंदर अशी प्रेम कविता आहे. तर ती देखील आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमाला आहे. तर तो हा आहे आपला पहिला भाग. आता पाहूया एक घेतलं. पहिलं जे दिलेलं आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यतेसाठी वेचलं. खरंतर अशा यातना त्यांनी भोगल्या आणि ज्याला स्वातंत्र्य पाहिजे असतं
त्याला ह्या स्वातंत्र्य झगडून मिळवावं लागतं आणि त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. आणि ह्या राष्ट्राचं स्वातंत्र्य हे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अतिशय महत्त्वाचं असतं. या राष्ट्रासाठी, देशासाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे, ही भावना त्यांनी या स्तोत्रातून व्यक्त केली आहे. काहीसं संस्कृत शब्दांचा जास्त वापर हे एकूणच सावरकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य पहा. संस्कृत शब्द फार असतात. आता एक कडवं मी तुम्हाला त्याचं ज्याला आपण काय म्हणू पहिलं कडवं जे आहे, जयोस्तुते हे महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. बघा, या एका पहिल्या कडव्यामध्येच तुम्हाला संस्कृत शब्द लक्षात येतील. तर यातली सगळी शब्द काढायची आहेत, तिची अर्थ शोधायची आहेत. तुम्ही ती शोधा, म्हणजे तुम्हाला देखील जी ही अतिवापरातली सगळी संस्कृत शब्द आहेत, म्हणजे अशी काही जुनी शब्दकळा नाही आहे ती, तर ती तुम्ही शोधायची आहे. काही अडचणी आल्या तर आम्ही आहोतच. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे की तुम्ही आता जोपर्यंत महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत कुठलाही विद्यार्थी किंवा कुठल्याही पालकांना काही समस्या असतील तर ते निर्धोकपणे कुठल्याही शिक्षकाला फोन लावू शकतात. आम्ही ग्रुप आहे, सगळ्यांची नंबर तिथे आहेतच. तर हे आहे पहिलं काव्यानंद. यावर कृती विचारल्या जाणार नाहीत. तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं तर अनेकांनी हे गीत गायलेलं आहे. अगदी लता मंगेशकरांपासून तर अलीकडच्या सगळ्या गायकांनी हे गीत गायलेलं आहे. त्यामुळं जयस्तु ते महन मंगले हे गीत तुम्हाला अवश्य पाहायला मिळेल. ते एकदा ऐकावं असं मला वाटतं. त्यानंतर दुसरा दिलेला आहे पहा, शिवाजी सावंतांचा मामू नावाचा पाठ. आता लेखक शिवाजी सावंत हे बऱ्याच पालकांना, जरी विद्यार्थ्यांना जास्त परिचित नसले तर त्यांच्या पालकांना अवश्य हे नाव ऐकलेलं असेल पहा. मृत्युंजय ही कर्णाच्या ची मानवी बाजू मांडणारी जी अतिशय गाजलेली प्रसिद्ध कादंबरी आहे मृत्युंजय. या मृत्युंजय कादंबरीचे छावा नावाची कादंबरी जी आहे संभाजी महाराजांवर निघालेली, युगंधर नावाची कादंबरी आहे. अशा प्रसिद्ध कादंबरी लिहिणारे शिवाजी सावंत यांचा हा पाठ आहे. या पाठामध्ये लेखकाच्या शाळेमध्ये एक मामू जे मुस्लिम सेवक असायचा, तर त्या सेवकाचं व्यक्तिचित्र इथं रंगवलेलं आहे. व्यक्तिचित्र म्हणजे त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्य, त्याच्या व्यक्तित्वाची वैशिष्ट्य, त्याच्या व्यक्तित्वातले चांगले गुण. हे कुठल्याही माणसाचं निरीक्षण आपण ज्यावेळेस करतो तर त्या माणूस कसा भावला, त्या माणसातले काय गुण चांगले भावले हे लिहिणं आणि ते तितक्या उत्कटतेनं लिहिता येणं म्हणजे ते होतं व्यक्तिचित्रण. आणि इथं मामू हे शिवाजी सावंतांचं व्यक्तिचित्रण आहे. अतिशय सुंदर असा पाठ आहे. तुम्हाला हे वाचावासा वाटेल असा तो पाठ आहे. त्यानंतर तिसरं उपघटक जो आहे तो आहे प्राणसई नावाची कविता. इंदिरा संत ह्या अतिशय प्रसिद्ध अशा मराठीतील कवयित्री आहेत, कलाकार आहेत, लेखिका आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य प्रकार अतिशय समर्थपणे हाताळलेले आहेत. अशा या इंदिरा संतांची एक कविता आपल्याला दिलेली आहे. आणि हे कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक छंदाचा प्रकार आहे. त्या छंदाला अष्टाक्षरी छंद असं म्हणतात. म्हणजे 8 अक्षरांची कडवी असतात आणि त्या कडव्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या चरणाच्या शेवटी यमक साधलेलं असतं. यमक म्हणजे समान अक्षर. तर असं दुसऱ्या आणि चौथ्या चरणावर यमक साधणं आणि 8 अक्षरांचं कडवं याला म्हणतात अष्टाक्षरी छंद. या अष्टाक्षरी छंदामध्ये ही कविता लिहिली आहे. आणि काय आहे ही कविता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पहा, उन्हाळा जेव्हा संपत येतो ना त्यावेळेस सगळे प्राणी आतुरतेनं पावसाची वाट पाहत असतात. कडक असा 3-4 महिने उन्हाळा आपल्याकडं पडतो आणि त्या उन्हाळ्यामध्ये सगळे पक्षी असतील, प्राणी असतील, ग्रामीण जीवन असेल, सगळं त्रस्त झालेलं असतं. आणि कधी एकदाचा पाऊस येतो तर ते पावसाची वाट पाहणं जी आहे आतुरतेने, त्या पावसाला बोलावते. पण बोलावते कशी तर त्या पाऊस नसून तो मैत्रीण आहे. इंदिरा संत त्या पावसाला प्राणसई असा शब्द वापरतात की तू माझी मैत्रीण आहेस आणि तू ये, लवकरात लवकर ये. आणि हे लवकरात लवकर येत सांगत असताना
उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्याच्या सुरुवातीला काय ग्रामीण भागामध्ये तयारी केली जाते, कृषी संस्कृतीमध्ये कुठली कुठली कामं केली जातात, हे सगळं सविस्तर त्या कवितेमध्ये आलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही ती शिकू त्यावेळेस ते सगळं साहजिक त्या प्रतिमा वगैरे येतील. पण अतिशय सुंदर अशी ही इंदिरा संतांची कविता. त्यानंतर मला सगळ्यात सुंदर आवडलेला पाठ म्हणजे अशी पुस्तकं. निर्मल कुमार फडकुले यांचा हा पाठ आहे. पुस्तकं कशासाठी, तर सर्वसामान्य उत्तर दिलं तर सगळेजण म्हणतील व मनोरंजन करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आपण पुस्तक वाचतो. परंतु पुस्तक हे जीवनाचा केवळ मनोरंजन केवळ ज्ञान नाही, तर ते जीवनाचा आधार ठरू शकतात, तुमच्या जीवनाचं मुख्य स्रोत ठरू शकतात, तुमच्या जीवनाची प्रेरणा ठरू शकतात. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही अगदी मोठमोठी लोक बघितली तर ती सगळी जी मोठमोठी माणसं आहेत ती घडलीत कुठं माहिती आहे? ती घडलीत पुस्तकातून. पुस्तक तुमचा चांगला मित्र आहे, पुस्तक तुमचा चांगला गुरु आहे. पुस्तक हा तुमच्या एकांतामधला तुम्हाला सावरून घेणारा तुमचा साथी आहे. म्हणजे पुस्तक हे एक तुमच्या सर्वस्वी जीवनव्यापी अशी गोष्ट आहे. आणि ज्याला पुस्तकाचा लळा लागतो ना, त्याला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडत नाही, कारण तो पुस्तकात जगतो. त्याच्या सगळ्या आयुष्याच्या गरजा ती पुस्तकं पूर्ण करू शकतात. असं ही अशी पुस्तकं हा निर्मल फडकुले यांचा पाठ आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आता प्रकर्षाने सगळ्यांनाच जाणवायला लागला आहे तो म्हणजे निसर्ग संरक्षणाचा अभाव. प्रत्येकाला आता जाणवते की आपल्याला निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे. जर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण निसर्ग आणि निसर्गाचं संरक्षण करू शकलो नाही तर जे मानवी सहज आणि आनंदी जीवन आहे ते तुम्ही अवश्य आणि अवश्य या जीवनाला मुकणार आहात. म्हणून निसर्ग आणि निसर्ग प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता, कारण निसर्गसुद्धा त्या पुस्तकासारखाच मानवी जीवनाचा एक अंग आहे. त्या निसर्गाशिवाय तुमचं जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून झाडांच्या मनात जाऊन, म्हणजे केवळ वर्णन निसर्गाचं न करता तो निसर्ग किती भिनलेला आहे आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आणि त्या एक झाडाचं जरी उदाहरण घेतलं तरी कितीतरी जीवनांना आणि कितीतरी जीवनाचा आनंद त्या झाडामध्ये कसा सामावलेला असतो हे सांगणारी निलेश पाटील यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता, सुंदर अशी कविता आपल्याला या पहिल्या भागामध्येच पाहायची आहे. त्यानंतर परिमळ. तुम्हाला सगळ्यांनाच अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, पिलासाठीच तिनं जीव झाडाले टांगाला, किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही कविता लिहिणाऱ्या बहिणाबाई, कवयित्री ज्या बहिणाबाई आहेत, या बहिणाबाईविषयी तुम्हाला सगळ्यांना असा एकही महाराष्ट्रात माणूस नाही आहे की ज्यांनी बहिणाबाईची कविता ऐकली नाही, कारण मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करून उरलेली त्यांची अशी कविता आहे. तर या बहिणाबाईंच्या कवितेच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की त्यांनी कविता कशा लिहिल्या, तर या त्यांना उत्स्फूर्तपणे सुचायच्या आणि त्या म्हणायच्या. आणि त्यांचे जे मुलगा होते सोपानदेव चौधरी, त्यांनी त्यांच्या कविता लिहून घ्यायच्या, जितक्या होतील जशा शक्य होतील तशा लिहून घेतल्या. आणि ह्या बहिणाबाईंच्या जाण्यानंतर त्या कविता घेऊन ते अत्रेंकडे आले आणि त्या कविता त्यांना दाखवल्या. आणि त्यांनी पहिला अरे हे महाराष्ट्राचं सोनं आहे, ही सार्वजनिक फार मोठी संपत्ती आहे, ही कळायला पाहिजे, ह्या कविता आपल्याला प्रसिद्ध केल्या पाहिजेत, असं अत्रेंचं मत झालं. आणि मग त्या कविता प्रसिद्ध करायचं ठरलं. आणि त्या कविता संग्रहाला प्रस्तावना ही देखील प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिली. आणि त्या प्रस्तावनेचा काही भाग, त्या प्रस्तावनेमध्ये केवळ बहिणाबाई नाही तर बहिणाबाई, त्यांची कविता, त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारी कृषी संस्कृती, त्यांची खानदेशी बोलीभाषेचा गोडवा, या सगळ्या वैशिष्ट्यांचा आढावा आणि त्या कवितेचा आढावा प्रल्हाद केशव अत्रे यांनी या भागात घेतलेला आहे. आणि या भागातली शेवटची जी कविता आहे ती आहे बासी मर्ढेकर यांची प्रेम कविता आहे, दवाता आलीस भल्या पहाटे. प्रेयसी आलेली, प्रेयसीच्या भेटीचा हा साधारण प्रसंग आहे, परंतु तो कवीच्या मनाला कसा स्पर्श करून जातो, ते पहाटचं सुंदर वातावरण, कवीच्या तरल प्रेम भावना आणि प्रेयसीविषयीचं त्याचं प्रेम, हे सगळं त्या याच्यातून व्यक्त झालेलं आहे. तर मित्रांनो,
हा होता आपल्या पहिल्या 11वीच्या पुस्तकाचा आपण परिचय पाहतो. त्यातल्या पहिल्या भागाचा आपण हा परिचय थोडक्यात पाहिलेला आहे. यानंतर पुस्तक आणखी खूप बाकी आहे. हे तर ते डायलॉग आहे ना, ट्रेलर ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तसं आणखी या पाठ्यपुस्तकाचा परिचय बाकी आहे. तुम्हाला या पाठ्यपुस्तकातलं गोडवा चाखवून देणं हे माझं या परिचयामागचं उद्देश आहे. आणि त्यामुळंच मी सविस्तर हे सगळं घेतो आहे. आपण या पुढच्या भागामध्ये राहिलेली जी भाग आहेत पाठ्यपुस्तकाची ती पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.